बिग बॉस मराठी सीझन 6 बिग बॉस मराठी सीझन 6 आज रितेश सरांचे कोणकोणते मुद्दे जे असतील घरात, या वीकमध्ये खूप सारे मुद्दे, खास करून वाईल्ड कार्ड रेवा आणि संस्कृतीची जबरदस्त क्लास इथं रितेश सर जे ना लावताना दिसणार आहे. पॉवर की चोरली याबद्दल तर विशाल रुचिताचा जो प्लॅन येतो तो एक्सपोज तर होणारच आहे, त्याबद्दल तर काही वाद नाही. पण संस्कृतीने ज्या पद्धतीने विशालला चावी दिली त्याच्याबद्दल तिची जबरदस्त कान उघडणी ना रितेश सर करताना दिसतील आपल्याला. इथं विशाल आणि रुचिताचा ड्रामा एक्सपोज करल. तो जो डॅन्यू ग्रुपमधला जो ती क्लिप आहे ती मला वाटतं ती पूर्ण घराला दाखवतील किंवा मग प्राजक्ताला दाखवतील. ते आपण बघूच या की दाखवता की नाही मला वाटतं दाखवतील, कारण हे खूप इम्पॉर्टंट. कारण विशाल जो आहे ना, विशाल बोलला तर ते जर समोर दाखवलं तर आज मग माझं काय राहील असं रुचिताला बोलला होता तो. आणि ते जे आहे ना, मला वाटतं ते पूर्ण घराला मे बी ती क्लिप जी ना दाखवली जाईल. आणि इथं रुचिता आणि विशाल जबरदस्त एक्सपोज होताना दिसेल आपल्याला पूर्ण घरासमोर. की त्यांनी तो प्लॅनिंग करून आहे ना, ती रुचिताने ती चावी द्या. पहिले तर रेवाचा सगळ्यात मोठा मूर्खपणा आहे. रेवाची सुद्धा जबरदस्त क्लास लागेल इथं की संस्कृतीने चावी कशा प्रकारे गमवली, नंतर ती जो रडत होती, नंतर ती नॉमिनेट पण झाली. एवढं सगळं होऊन सुद्धा रेवा तुम्हाला अजून डोळे उघडायला अजून कोणती गोष्ट लागत ती तुमचा तो सर्वात जास्त अजून मूर्खपणाचा. रेवाची सुद्धा इथं जबरदस्त क्लास लागताना आपल्याला दिसणार आहे. मी तर ती संस्कृतीपेक्षा कदाचित रेवाची जास्त, का संस्कृतीवरनं पण हिचे म्हणजे डोळे उघडले नाही. इवन खरंच नाही यार, मला सुद्धा आहे ना, काय बोलू मी इथं, मला खरंच रेवाचा तर काही गेम इतका रेवा जास्त घरात दिसत नाही आहे, खरंच नाही आहे. काल संस्कृती आणि राखीचा पण आपल्याला ड्रामा बघायला मिळाला. इवन आज जो प्रोमो आला आहे त्यामध्ये संस्कृती आणि अनुश्रीचं थोडंसं भांडण होताना पण दिसतंय. तर आहे ना, मला जिथं कुठं वाटत होतं ना, म्हणजे वोटिंग ट्रेंड मी सांगत नाही तुम्हाला, पण मी कोण घरातनं बाहेर जायची शक्यता ही सांगते मी तुम्हाला प्राजक्ता, सागर कारंडे किंवा संस्कृती. कारण हेच होते बॉटमला. पण संस्कृतीला आता वोटिंग चांगली होती तर संस्कृती जायचे चान्सेस मला कमी वाटत आहे. पण प्राजक्ता आणि सागर कारंडे बघूया कोण जाते घरातनं बेघर होते. वोटिंग ट्रेंड लवकरच आणेल मी सांगते तुम्हाला. पण सध्या क्लास कोणाची लागणार आहे आणि रितेश सर कोणते मुद्दे उचलणार आहे या वीकमध्ये ते सांगते मी तुम्हाला. विशाल रुचिताची जबरदस्त कान उघडणी होणार आहे. संस्कृतीने चावी तर गमवली त्याबद्दल जबरदस्त क्लास तर तिची लागणारच आहे. पण अजून एका गोष्टीवरनं तिची जी ना ती क्लास लागणार आहे आणि ती म्हणजे मी तुम्हाला सांगू इच्छिते, ती म्हणजे लागणार आहे तिची तिने जे मला वाटतं रुचिता आणि विशालच्या जे रिलेशनवर जे भाष्य केलं तिने त्याच्याबद्दल पण तिची क्लास जी ना लागताना दिसणार आहे आपल्याला. सर्वात महत्त्वाचं त्याच्यानंतर हे बाहेरचं बोलणं अलाउड नाही आहे आणि तरी पण मग त्याच्यामुळे ना ती जी बोलली विशाल आणि रुचिताचं जे घाण दिसतंय त्याच्याबद्दल जबरदस्त तिची क्लास लागताना आपल्याला दिसणार आहे मुळात. म्हणजे त्यानंतर रेवाने जे केलं त्याच्याबद्दल. आणि इथं आहे ना संकेतची खूप जबरदस्त तारीफ होणार आहे, कारण त्यांनी एक जबरदस्त गेम खेळा तो, टास्क तो जबरदस्त खेळा तो. आणि जसं विशालने सांगितलं तसंच कटपुतल्यासारखं ती रुचिता ऐकते की तू विशाल बोलला की बाई तुला आहे ना काही बी झालं तर तुला आहे ना संकेतला नाही जिंकू द्यायचं. तू म्हणजे तू कॅप्टन हो नाही झाली तरी चालेल, पण तू पहिले ना त्याला जिंकू नको देऊ. तो वाईल्ड कार्ड म्हणून जिंकलं तर आपलं म्हणजे आपण मूर्ख दिसू, आपण हे दिसू. तो हे जे भरवलं याबद्दल सुद्धा जबरदस्त कान उघडणी होईल रुचिताची. रुचिता तुम्ही त्याचं ऐकून चालता. याच्याबद्दल बोललं जाईल, याच्याबद्दल पण बोललं जाईल का तुम्ही स्वतःसाठी नाही खेळले रुचिता, याच्याबद्दल बोललं जाईल. संकेतची जबरदस्त तारीफ होताना दिसेल आपल्याला. राखीला जशी ना तिने ताटामध्ये कॅप्टन्सी दिली दीपालीने, ते पण बोललं जाईल का तुम्ही जे आहे ना तुम्ही संकेतला हरवत होते आणि राखीला तुम्ही जिंकवलं, हे का केलं तुम्ही त्याच्या का मागे लागलात, हे बोललं जाईल. आणि संकेत इतका भारी नडला, इतका भारी टास्क खेळला, जबरदस्त तारीफ त्याची होताना दिसणार आहे. आणि आज जे तिने मंजुलिकाचं जे केलेलं आहे आज अवतार धारण, याच्याबद्दल पण यांनी जे एंटरटेन केलं याच्याबद्दल ती तारीफ होईल. मला वाटतं रुचिता आहे, राखी आहे, प्रभू आहे, त्याच्यामध्ये अजून कोण आहे, तो संकेत पण काहीतरी बनला आहे.
आणि हे सगळे तो एक प्रोमो आला आहे त्याच्यानुसार सांगते मी. तर या सगळ्या गोष्टी होणार आहे आणि अशी जी ना एक आपल्याला दिसणार आहे. आणि डबल ढोलकी गेम हे जे दीपाली आणि अनुश्री जे आहे ना दोन्ही बाजूनी खेळत आहे ना त्याच्याबद्दल पण त्यांची कान उघडणे होताना दिसेल आपल्याला. कारण दीपाली जी आहे विशालकडून पण जाते, विशालच्या गुडबुक्समध्ये राहायचा प्रयत्न करते, इकडं काटाकडे पण ते आणि तन्वी आणि प्रभूमध्ये ते बोलणे आपल्याला दिसलेली आहे. म्हणजे जे आता काटामध्ये जी फूट पडलेली दिसते. आता बघूया दीपालीची याबद्दल कान उघडणी करते सर का तुम्ही विशालचं ऐकते किंवा काय. कारण रितेश सरांना म्हणजे मेकर्सला पाहिजे का ती काटा टीमकडूनच राहावी, इकडूनच राहावी ती. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसणार आहे. आणि प्राजक्तानी जसं आहे ना भडकवायचं काम केलं राखीला, याच्याबद्दल पण प्राजक्ताची होईल का कान उघडणे. जसं तिने आरबीवर आहे ना तो एक काय म्हणता आपण ते आरबीने तिला बात केलं काल, गेम नाही सांगितलं तर तिने टार्गेट केलं आरबीला आणि राखीला भडकवलं. त्याच्यानंतर राखीने ते स्विमिंग पूलमध्ये पडली, ते सगळ्या गोष्टी केल्या, त्याच्याबद्दल पण याची होईल. आणि एकंदरीत आहे ना या सगळ्या गोष्टी आपल्याला होताना दिसणारे घरामध्ये. असा होणारे भाऊचा धक्का. तर तुम्ही जे मुद्दे राहिले असेल मला सांगा यार. आणि घरातनं एविक्शन कोणाचं होईल तर मे बी सागर, मे बी प्राजक्ता, दोघांपैकी एक जण बेघर होऊ शकतं. बघू, वोटिंग ट्रेंड मी घेऊन येते, सांगते तुम्हाला त्यानुसार. पण त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सगळ्यात आधी एविक्शन कोणाचं झालं रात्री लेट नाईट मीच खबर देईल तुम्हाला, म्हणूनच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आणि अजून कोणते मुद्दे घेतील रितेश सर मला जरा सांगा तुम्ही कमेंट्समध्ये, मी रिप्लाय करते तुम्हाला. ठीक आहे, व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा गाईस.